हाय अँड हॅलो, मी सायली. वेलकम ऑन डेट विथ सायली. आपण आता उटीमधून मैसूरकडे निघालो आहोत. ही राईड खूप ॲडव्हेंचरस होणार आहे. या रूटवरून जाताना सुरुवातीला घाट सेक्शन आहे, जिथून आपल्याला खाली खाली उतरत जावं लागतं, ज्यात यू टर्न्स, व्हॅली आणि मिस्टी व्ह्यूज आहेत. आजूबाजूला उंच उंच निलगिरीचे झाडं आहेत, फॉरेस्ट आहे. घाट उतरताच ऑन द वे 2 जंगल क्रॉस करावे लागतात. ते म्हणजे मधुमलाई टायगर रिझर्व आणि बंदीपूर नॅशनल पार्क. मधुमलाई हे तामिळनाडूमध्ये येतं आणि बंदीपूर कर्नाटकमध्ये. पण ही दोन्ही जंगलं एकमेकांना जोडलेली आहेत. हे जंगल म्हणजे वेस्टर्न घाट्सचा हिस्सा असून तेथे तुम्हाला एलिफंट्स, डिअर, बायसन, पिकॉक्स आणि कधी कधी लेपर्ड सुद्धा बघायला मिळतात. हे रिजन एकदम रिच आहे वाईल्ड लाईफ आणि इकडच्या जंगल्ससाठी. आणि ही ड्राईव्ह म्हणजे एक मिनी जंगल सफारी सारखाच अनुभव होता. या राईडमध्ये मला हरिण, भरपूर सारे हत्ती आणि मोर दिसले. या व्हिडिओमध्ये मी बरंच काही कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही काय काय दिसतंय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. संध्याकाळी मैसूरला पोहोचल्याबरोबर मी आले थेट मैसूर पॅलेसचं लाईट शो बघायला. हाय, आम्ही मैसूरला आलो आहोत आणि आजची सुरुवात आम्ही मैसूर पॅलेसच्या लाईट शो पासून करणार आहे. आता साधारणतः 7 वाजले, 7ला 5 कमी आहे. 7ला हा शो चालू होतो, लाईट शो. तर 7 ते 8 यामध्ये हा लाईट शो आहे. सो लेट्स सी. आय एम व्हेरी एक्सायटेड. शो संपला, जो की लाईट शो होता पॅलेसचा. ठीक होता, म्हणजे वन्स ठीक आहे, एकदा येऊन एक्सपिरियन्स करणं. बट खूप वेळ होता आणि सगळा शो यांच्या इकडच्या साऊथ लँग्वेजमध्ये होता, त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. एक स्टोरी नरेट करत होते ते इथल्या राजाची, तर समजलं काही नाही. पण ठीक आहे, लाईटची मजा घेतली आणि आता बघूयात उद्या काय असणार आहे. नेक्स्ट डे सकाळी मी आले मैसूर पॅलेसचा रॉयल फील घ्यायला. मैसूर पॅलेस हे इंडियामधल्या मोस्ट व्हिजिटेड पॅलेसपैकी एक आहे. मैसूर पॅलेस, ज्याला अंबा विलास पॅलेस म्हणतात, हा वोडेयार राजघराण्याचा रॉयल रेसिडेन्स होता. हे राजघराणं सुमारे 500 वर्षांपासून राज्य करते. ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी इर्विनने हा नवीन महाल डिझाईन केला. काल मैसूर पॅलेस बाहेरून पाहिला, त्याची लाईटिंग पाहिली. आज आतून पाहतीये, खूप सुंदर, खूप छान काम आहे आणि थोडं वेगळंच आर्ट आहे, म्हणजे वेगळ्या टाईपचं सगळं कोरीव काम वगैरे त्याच्याचं. आणि हँड पेंटिंग्स केले वॉल्सवरती, ते पण इतके जास्त डिटेल आणि रिअलिस्टिक आहे. मी जेवढं शिकवलं कव्हर करायचा प्रयत्न करते. पॅलेसमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी लक्षात येतं ते म्हणजे
ग्लास शँडलियर आणि हँड पेंटेड वॉल्स. या पेंटिंग्समध्ये त्यांनी राजा महाराजांच्या काळातले काही सीन्स डेपिक्ट केले आहेत. या महालचं आर्किटेक्चर इंडियन, मुघल, गॉथिक आणि राजपुताना स्टाईल्सचा एक सुंदर मिक्स आहे. आतमध्ये गेल्यावर एका रूममध्ये त्यांनी त्यांचे काही पेंटिंग्स शोकेस केले आहेत, ज्यामध्ये बरेचसे पोर्ट्रेट्स आणि फॅमिली फोटोज पण होते. हे सगळे पेंटिंग्स इतके रिअलिस्टिक आणि इतके छान हँड पेंटेड होते की त्या आर्टिस्टचं कौतुक करावं तितकं कमी. अशा पेंटिंग्समुळे त्या काळातलं लोकांचं राहणीमान, त्यांचं ड्रेसिंग, कल्चर, ज्वेलरी सेन्स हे सगळं किती क्लिअरली बघायला मिळतं ना. त्या काळातल्या काही लाकडी वस्तूही बघायला मिळाल्या. आणि हे बघा ना, एवढं क्रिएटिव्ह आहे. बायसनच्या पायापासून स्टूल, इथले हे मोठे दरवाजे, त्याच्यावरचं कार्विंग वर्क एकदम रॉयल फील देतात. तेव्हाच्या काळातल्या या चांदीच्या खुर्च्या, हत्तीच्या दातांमध्ये फ्रेम केलेला हा आरसा आणि हे वुडन सिलिंग, केवढं क्रिएटिव्ह आहे हे सगळं. ही आहे महाराज कृष्णराजा वोडियार फोर्थ यांची प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेली मूर्ती. हा होता चांदीचा दरवाजा. या दरवाजातून राजा दरबारात यायचा. महालाच्या इतर इंटेरियर्सपेक्षा हा दरबार हॉल थोडा वेगळाच डिझाईन केलेला आहे. याच दरबाराचा हा एक लाकडी दरवाजा होता. याच्यावरचं नक्षीकाम इतकं नाजूक पद्धतीने केलं होतं की किती बघावं आणि किती नको असं झालं होतं. ही इजिप्शियन मूर्ती जी पॅरिसवरून आणली आहे, ती इथे का होती हे समजलं नाही मला. रॉयल हिस्ट्री, गॉर्जियस आर्किटेक्चर आणि आर्टचं लिव्हिंग एक्झाम्पल म्हणजेच मैसूर पॅलेस. तुम्ही कधी मैसूरला आलात तर हा आयकॉनिक स्पॉट मिस करू नका. टिल देन, बाय अँड सी यू ऑन आवर नेक्स्ट डेट.